तर चहा सकाळचा असो किंवा संध्याकाळचा अर्धा कप का असेना मला लागतोच. चहा पिला ना असं वाटतं थकवा कुठल्या कुठे पळून गेला आहे आणि मी चहा पिला ना की मला अख्खं जग फ्रेश वाटायला लागतं. मी दररोजच चहा उकळायला ठेवते आणि जी काही लहान लहान कामं आहेत घरातली जी करणं गरजेचीच आहे दररोज, ती कामं उरकून घेते. म्हणजे त्या कामांसाठी परत आपल्याला एक्स्ट्रा टाईम काढायची गरज नाही आणि चहा होतोय तोपर्यंत ती कामं पण ना आपल्याकडून पटकन उरकली जातात. मी ना माझ्या दररोजच्या कामांसाठी असंच रुटीन बनवून ठेवलं आहे. रुटीन म्हणजे काय तर आपली दररोजची कामं टाईम टू टाईम आणि त्या त्या वेळेमध्ये कंप्लीट करणं. तर खरंच आपल्याला जर एकदा हे टाईम मॅनेजमेंट समजलं ना आपल्या घरातल्या कामांसाठी, तर आपली कामं पण त्या त्या टाईममध्ये होऊन जातात. घर पण व्यवस्थित राहतं, क्लीन राहतं, ऑर्गनाइज राहतं आणि आपल्याला ना एक एक्स्ट्रा टाईम मिळून जातो. आणि इथे माझा चहा पण बनवून झाला घर पण व्यवस्थित ऑर्गनाइज करून झालं जी काही डेलीची कामं आहेत, करणं गरजेची आहेत, ते झालेली होती. म्हणून मग निवांत बसून चहा घ्यावा म्हणलं. तर तुम्ही बघू शकता इथे जर टीव्ही चालू असेल, तर मग तो लहान मुलांसाठीच चालू असतो घरातला टीव्ही आणि आमच्या घरात तर तेच आहे. जे टीव्हीला त्यांच्या मर्जीनुसार चालू आहे, तेच आपल्याला बघावं लागतं. सो मी पण इथे मग माझा चहा पीत-पीत तेच एन्जॉय केलं, जे टीव्हीवर चालू होतं. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.